हॅलो एव्हरीवन. आपण ग्रुप सी मेन्स 2024 बाबत जी आपली मेंटरशिप बॅच आहे त्याबद्दल डिस्कस करणार आहोत. ओके, ही बॅच कशी असणार आहे, बॅचमध्ये काय काय असणार आहे आणि बॅच कशा पद्धतीने पुढचं जे काही 90 दिवसांचा आपण 91 दिवसांचा प्लॅन करतोय तर तो कशा पद्धतीने असणार आहे याबद्दल आपण आता डिस्कस करणार आहोत. ओके, म्हटलं बघा, जो ओव्हरऑल प्लॅन आहे आपला तर तो आहे 91 दिवसाचा. म्हणजे ऑलरेडी 4 दिवसांपूर्वी बॅच आपली सुरू झालेली आहे. परंतु त्यामध्ये 4 दिवसांमध्ये आपण मुलांना जे ॲडमिशन घेतलेले आहेत तर त्यांना काही टास्क दिले होते कंप्लीट करायला, PYQs रिलेटेड. तर त्या संदर्भातले त्यांचे आज टास्क कंप्लीट होणार आहेत आणि मग उद्यापासून ॲक्च्युअल प्लॅनला आपला सुरुवात होणार आहे. ओके, ॲक्च्युअल प्लॅन हा 91 दिवसांचा असेल. उद्यापासून तो चालू होणार आहे. ओके, 22 जूनपासून तो चालू होणार आहे आणि नंतर मग तो आपली जी एक्झाम आहे त्या दिवसापर्यंत तो असणार आहे. टोटल फेज किती असणार आहे? 5 फेज. ओके, आता या टोटल फेजमध्ये काय असणार आहे? टोटल 5 फेजमध्ये एक आपले फेज 1 जी असेल ती रीडिंग असेल. ओके, रीडिंग वगैरे. आणि जे बाकीचे 4 फेज असणार आहेत तर त्यामध्ये 4 रिव्हिजन होणार आहे तुमच्या. ओके, म्हणजे 91 दिवसांमध्ये जवळपास ह्या 5 फेजमध्ये रीडिंग आणि रिव्हिजन हे सगळ्या गोष्टी इन्क्लूड असणार आहेत. आणि मग त्यामध्ये कशा पद्धतीने आपण फेज 1, फेज 2, फेज 3 कंप्लीट करणार आहे त्याबद्दल बघूयात. ओके, त्यातलं फेज 1 बघा, त्यामध्ये रीडिंग असणार आहे. नंतर आहे नोट्स मेकिंग. ओके, नंतर आहे PYQs, आनंद आहे टेस्ट प्रॅक्टिस. आणि हे किती दिवस असणार आहे आणि कोणते सब्जेक्ट असणार आहेत हे आपण यामध्ये डिटेल बघणार आहोत. ओके, आता ही जी फेज 1 आहे तर ती असणार आहे आपली 50 दिवसांची. आणि कंप्लीट करणारे सब्जेक्ट कोणते त्यामध्ये? पेपर 1 प्रामुख्याने आपण कंप्लीट करणार आहे, जो की आपल्याला 100 प्रश्न असतात त्यामध्ये. आणि पेपर 2 जो आहे, पेपर 2, तर पेपर 2 मधला जो काही 40 मार्कांचा पोर्शन आहे जवळपास, तो आपण कंप्लीट करणार आहे. आता 40 मार्कांच्या पोर्शनमध्ये काय काय असणार आहे? तर आपण ॲक्ट्स कंप्लीट करणार आहे, जे की जवळपास 3 मार्क्सला येतात. ओके, नंतर असणारे करंट आपल्याला कव्हर करायचे यामध्ये. नंतर आपल्याला मॅथ्स आणि रिझनिंग कव्हर करायचे. म्हणजे जवळपास मॅथ्स, रिझनिंग 22 मार्कला, करंट 10 मार्काला, ॲक्ट 3 मार्काला आणि ICT वगैरे जे आहेत, रिमोट सेन्सिंग असेल, ICT असेल, हे जवळपास 8 मार्काला. असं आपण एकूण 40 मार्कांचा यामध्ये पेपर 2 चा भाग कव्हर करणार आहे. आणि इकडे 100 मार्कांचा, म्हणजे जवळपास फेज 1 जी असणार आहे तर ते मार्कांवर बोलायचं म्हटलं तर 140 मार्काचं आपल्या यामध्ये कव्हर व्हायला पाहिजे. किती दिवसांमध्ये? 50 दिवसांमध्ये. आता रीडिंगमध्ये काय करायचं आपल्याला? जे काही बुक्स असतील, ओके, जे काही बुक्स असतील किंवा तुम्ही इतर ज्या काही बॅचेस घेतलेल्या असतील त्या कंप्लीट आपल्याला करायच्या आहेत. ओके, रीडिंगमध्ये. त्यासोबतच नोट्स मेकिंग करायचे. म्हणजे आता समजा आपण लँग्वेज करतोय, मराठी इंग्लिश करतोय, तर त्यामधले जे काही ठराविक पॉईंट आहेत किंवा सगळ्या जरी पॉईंटचा तुम्ही जर लेक्चरमधून करत असाल तर सगळ्या जरी पॉईंटच्या तुम्ही नोट्स काढल्या तरी चालते. परंतु नोट्स काढताना आहे, नाही, नसेल अशा गोष्टी लिहायच्या नाही. एक शॉर्टमध्ये जेवढं शॉर्ट करता येईल तेवढ्या शॉर्ट नोट्स आपल्याला काढायच्यात. कारण आपल्याला काही पुस्तक छापायचं नाहीये. आपल्याला फक्त आपल्यासाठी एक्झामसाठी जे काही 90 दिवसांमध्ये आहे पुढचे, तर ती एक्झाम नीट जाण्यासाठी जशा नोट्स आपल्याला सुटेबल असतील तशा आपल्याला नोट्स बनवायच्या, ज्या आपल्याला रीड करता येतील. ओके, आपल्याला त्या काही कोणाला द्यायच्या नाहीत. ओके, नंतर PYQचं. आता PYQचं काय करायचंय? आपल्याला समजा आपण एखादा टॉपिक बघतोय, आता समजा मराठीचं बघतोय तर नाम बघतोय आपण. तर नामावर कशा पद्धतीचे किंवा किती प्रश्न येतात, त्या वेटेजनुसार आपल्याला ते PYQज अप्रोच बघायचं. आता PYQजमध्ये आपल्याला अप्रोच बघायचं आहे, वेटेज बघायचं त्याचं, की किती मार्काला तो टॉपिक येतो, वेटेज बघायचंय. आणि स्वरूप बघायचं प्रश्नांचं. ओके, स्वरूप बघायचं की कसे प्रश्न येतात. जसं की नामाच्या बाबतीत असतील तर जोड्या लावायला येतील. म्हणजे जोड्या लावायला येतील. सामान्य नाम असेल, विशेष नाम असेल वगैरे, वगैरे. किंवा डायरेक्ट सेंटेन्स देतील. सामान्य नाम ओळखा, विशेष नाम ओळखा किंवा कोणत्या बाबत विशेष नामाबाबत खालीलपैकी कोणते सेंटेन्स बरोबर आहे, अशा स्वरूपाचे आपल्याला प्रश्न विचारले जातील. ओके, हे झालं स्वरूप झालं. अप्रोच कसं आहे? म्हणजे दरवेळेस प्रश्न विचारण्याचा अप्रोच कसा आहे? त्यावरचा प्रश्न अवघड विचारला जातो, हार्ड विचारला जातो, सोपा विचारला जातो, ह्या पद्धतीचा. आणि वेटेज नामावर दरवर्षी प्रश्न येतोच का किंवा वर्षाआड प्रश्न येतो, हे स्वरूप आपल्याला त्यामध्ये PYQजमध्ये बघायचं आहे. आता टेस्ट प्रॅक्टिसमध्ये काय असणार आहे? तर टेस्ट प्रॅक्टिसमध्ये आपल्याला बऱ्याचदा प्रश्न पडतो की ऑफलाईन टेस्ट लावायची की ऑनलाईन लावायची. ओके, आता जी ऑफलाईन टेस्ट आहे तर ती ऑफलाईन टेस्ट लावली आपल्याला, प्रेशर मेंटेन, टाईम आपल्याला पुरतोय का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हे करता येतात. ओके, म्हणजे
चेक करता येतात. ऑनलाईन लावली तर आपण लायब्ररीत बसतो, प्रिंट काढून आणतो आणि वेळेनुसार सॉल्व्ह करतो. आता ऑनलाईन टेस्ट तुम्ही ऑनलाईन किंवा प्रिंट काढून आणून ज्या टेस्ट सॉल्व्ह केल्या असतील, त्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला कळलं असेल, की 10-15 मिनिट उरतात. ओके, 10-15 मिनिट उरतात. परंतु तेच जर आपण ऑफलाईनला गेलो, तर ते उरत नाही. त्यामुळे मग प्रायोरिटी आपल्याला ऑफलाईनला असायला पाहिजे. परंतु ऑफलाईन आता दर आठवड्याला एकच टेस्ट होणार आहे आणि मग बाकीच्या जे काही टेस्ट आपल्याला इतर क्लासेसच्या किंवा कोणाच्या, तर त्या प्रिंट काढून आणून आपल्याला त्या सॉल्व्ह करायच्या आहेत. ओके. टेस्ट प्रॅक्टिसमध्ये हे असणार आहे किंवा हे आपल्याला करायचं आहे. आता हे जे काही फेज 1 आहे त्यामध्ये 50 दिवसांमध्ये जवळपास आपण 140 मार्कांचं कव्हर करायचं आहे आपल्याला. त्यामध्ये 25 जवळपास टेस्ट आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. मग तुमचे ऑफलाईन किती टेस्ट होतील? 50 दिवसांमध्ये तेवढ्या वीकेंडच्या आणि मग बाकीच्या आपल्याला ऑनलाईन आणून किंवा प्रिंट आणून आपल्याला ते सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे फेज 1 मध्ये काय असणार आहे प्रामुख्याने? फेज 1 मध्ये रीडिंग करायचे आपल्याला. मग ते बुक्समधून असेल, लेक्चरमधून असेल, त्यासोबत नोट्स काढायच्यात. ओके, प्रॉपर नोट्स काढायचं. पी-वाय-क्यूचं ह्या 3 गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत त्यामध्ये आणि टेस्टची प्रॅक्टिस करायची. जवळपास 25 टेस्ट आपल्याला सॉल्व्ह करायची. किती? 50 दिवसांमध्ये 140 मार्कांसाठीचं हे फेज 1 असणार आहे. ओके. किंवा त्या पद्धतीने आपण शेड्यूल देऊन ते तुमच्याकडून बॅचमधून कंप्लीट करून घेणार आहोत. आता हे फेज 1 रिलेटेड झालं. नंतर फेज 2 मध्ये काय असणार आहे? आता हे जे काही आपण नोट्स मेकिंग केलं त्याची रिव्हिजन असणार आहे आणि मग बाकीचंच मागच्या वेळेस जे केलं आपण पी-वाय-क्यूज प्लस टेस्ट प्रॅक्टिस. ओके. पी-वाय-क्यूज हे करत राहायचेत आपल्याला आणि टेस्ट प्रॅक्टिस पण सुरूच ठेवायची फेज 2 ला सुद्धा. ओके. आता ही फेज 2 किती दिवसांची असणार आहे? तर फेज 2 ही आपली 25 दिवसांची असणार आहे आणि यामध्ये प्रायोरिटी कशाला असणार आहे? पेपर 2 मधले जे काही आपले सब्जेक्ट उरलेले आहेत. ओके. हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, इकॉनॉमिक्स असेल, पॉलिटी असेल. ओके. जिओग्राफी सोबत एन्व्हायर्नमेंट असेल, याला आपल्याला प्रायोरिटी द्यायची आणि 5 दिवसांमध्ये पर सब्जेक्ट अशा पद्धतीने आपण 25 दिवसांमध्ये आपण 5 सब्जेक्ट कंप्लीट करणार आहे पेपर 2 चे आणि सोबतच रिव्हिजन कशाची असणार आहे? पेपर 1 आणि पेपर 2 मधला जो काही आपल्याला 40 मार्क्सचा आपण पोर्शन बघितलाय, त्याची रिव्हिजन असणार आहे. ओके. म्हणजे पहिल्या फेज 1 आणि फेज 2 मध्ये आपल्याला सगळा 200 प्रश्नांचा किंवा 400 मार्कांचा आपला सिलेबस कंप्लीट होणार आहे 2 फेजमध्ये. जवळपास किती दिवसांमध्ये? 75 दिवसांमध्ये. ओके. आता यामध्ये रिव्हिजन पण होणार आहे. कशाची होणार आहे? 140 प्रश्नांची रिव्हिजन होणार आहे आणि बाकीचा जो आपण जो हे ठेवलाय पेपर 2 चा जो पार्ट आहे, तो ऑलरेडी आपण प्रिलिम्सला वगैरे केलेला आहे. त्यामुळे त्याची पण रिव्हिजन झाल्यासारखीच असणार आहे, परंतु ते प्रॉपर आपल्याला करायचे. त्याच्या नोट्स सुद्धा बनवायच्या आहेत. ओके. हे झालं फेज 2 मध्ये. आता फेज 1 50 दिवसांची, फेज 2 आहे 25 दिवसांची. 75 दिवसांमध्ये आपल्याला 200 प्रश्न म्हणजेच पेपर 1 आणि पेपर 2 प्रॉपर करायचे. त्यातले पेपर 1 ची आपल्याला कंप्लीट रिव्हिजन होणार आहे. 40 मार्काची रिव्हिजन होणार आहे आणि जो पेपर 2 चा जे 5 आपण सब्जेक्ट बघणार आहे, त्याची सुद्धा रिव्हिजन टाइपच असणार आहे, परंतु ते थोडे डिटेल आपल्याला करायचे आहेत. ओके. आता फेज 3, 4 आणि 5 हे टोटली रिव्हिजन बेसिसवर फेजेस आहेत. ओके. जवळपास तुमच्या 4 रिव्हिजन ह्या टोटल 5 फेजमध्ये होणार आहे. त्यातली जी रिव्हिजन आहे फेज 3 आहे, ती फेज 3 10 दिवसांची असणार आहे आपली. ओके. म्हणजे फेज 3 किती दिवसाची असणार आहे? 10 दिवसांची. नंतर फेज 4 जी असणार आहे ती 3 दिवसांची आणि फेज 5 जी असणार आहे ती 3 दिवसांची. ओके. आता ते आपण डिटेल बघूयात. आता फेज 3 मध्ये काय करायचं? रिव्हिजन करायचे. आता आपण पेपर 1, पेपर 2 यामध्ये दोन्हींचं रिव्हिजन होणार आहे. पी-वाय-क्यूज आपण करणार आहे. टेस्ट प्रॅक्टिस आपण करणार आहोत आणि यामध्ये रेडमध्ये दिले बघा शॉर्ट नोट्स. ओके. शॉर्ट नोट्स मेकिंग. आता ह्या जे काय आपण फेज 1 मध्ये नोट्स काढलेल्या आहेत, तर त्याची शॉर्ट नोट्स आपल्याला बनवायचे आहेत. ओके. शॉर्ट नोट्स कशा बनवायच्या, काय करायचं ते मी तुम्हाला त्या वेळेस ते सांगेल. ओके. शॉर्ट नोट्स बनवायचे आहेत. शॉर्ट नोट्स कशासाठी? तर ह्या पुढचं जे काही रिव्हिजन होणार आहे, तर त्या कमी दिवसांच्या असणार आहे. ओके. आणि मग त्या रिवाइज व्हायला पाहिजे किंवा पेपर 1 झाल्यानंतर पेपर 2 मध्ये जो काही गॅप असतो 1-2-3 तासांचा, त्यामध्ये हे शॉर्ट नोट्स आपल्याला रिवाइज करता येतील किंवा मग पेपर 1 च्या अगोदर आपल्याला जर काही सकाळी वेळ मिळणार आहे, त्यामध्ये ते रिवाइज करता येईल. म्हणजे जवळपास एका दिवसांमध्ये आपल्याला हे सगळं मराठी, इंग्लिश पेपर 1, 2 रिवाइज करता येईल. अशा पद्धतीचे आपण शॉर्ट नोट्स काढणार आहोत किंवा काढायच्या आहेत. ओके. हे झालं. नंतर टेस्ट प्रॅक्टिस आपल्याला या फेजमध्ये नाही केली तरी चालेल. परंतु जो टेस्ट फेज 1 आणि फेज 2 मध्ये जो काही आपण डेटा काढलाय, म्हणजे टेस्ट सॉल्व्ह केल्यानंतर जो काही डेटा आपल्याला चुकलेला आहे, तो डेटा सेपरेट काढायचा आपल्याला आणि तो काही डेटा काढलाय तो इकडे रिवाइज करायचा आहे फेज 3 मध्ये. तसंच पी-वाय-क्यूचा जो काही डेटा आपण काढलेला आहे, तो इकडे रिवाइज करायचा आपल्याला फेज 3 मध्ये. ओके. आणि नंतर मग रिव्हिजन करायचे. ओके. हे सगळं आपल्याला करायचं फेज 3 मध्ये. 10 दिवसांची फेज 3 असणार आहे. सब्जेक्ट कोणते? पेपर 1 आणि 2 हे दोन्ही आपल्याला यामध्ये कव्हर करायचे आहेत. पेपर 1 आणि 2. ओके.
तर हे किती दिवसांची? 10 दिवसांची असणार आहे. आता आपण 50 दिवसापासून 25 दिवसांवर आलो. आता 10 दिवसांवर आलो. फेज 4 जी असणार आहे आपली, तर त्यामध्ये शॉर्ट नोट्स रिव्हिजन. ओके. हे जे काही शॉर्ट नोट्स काढलेत आपण फेज 3 मध्ये त्याची रिव्हिजन करायची आपल्याला आणि जे काही PYQ आहेत म्हणजे स्टार केलेले असतील, डेटा काढलेले असतील ते आपल्याला बघायचे आणि यासोबत तुम्ही जे हे आहेत टेस्टमधून जे काही डेटा काढलाय तो सुद्धा रिवाईज करू शकता. परंतु तो काढलेला डेटा इरिलेव्हंट नसावा. ओके. रिलेव्हंट असायला पाहिजे. त्यासाठी वारंवार आपण प्रत्येक फेजला आपण PYQ घेतलेले तुम्ही जर बघितलं तर PYQ एवढे मॅटर करतात. अप्रोचसाठी मॅटर करते, वेटेजसाठी मॅटर करतात आणि प्रश्न कशा स्वरूपाचा येईल तर त्यासाठी सुद्धा मॅटर करतात. त्या अनुषंगाने आपल्याला PYQ प्रत्येक फेजमध्ये करायचे आहेत. करायचे म्हणजे सगळेच PYQ करायचे नाही. आता फेज 1 मध्ये आपण PYQ सगळे व्यवस्थित डिटेल करणार. त्यामध्ये जे प्रश्न आपल्याला वाटतात की चुकले हा किंवा हा वेगळा प्रश्न आहे त्याला स्टार करून ठेवायचा. नंतर दुसऱ्या फेजमध्ये अजून जे स्टार केले ते व्यवस्थित करायचे त्यातले चुकायला नको. नंतर मग त्याचा डेटा आपल्याला तो नंतर काढायचा आहे. ओके. टेस्टचा सुद्धा तसंच करायचं आपल्याला आणि मग तो डेटा आपल्याला रिवाईज करायचा आहे. टेस्ट आणि PYQचा जो काही डेटा झालाय तोच शॉर्ट नोट्स मध्ये सुद्धा तो येतो किंवा त्याच पद्धतीच्या नोट्स असणार आहेत. जास्त डिटेलिंगमध्ये जायचं नाही. जेवढा PYQ मध्ये डेटा भेटलाय मग त्याचा इतर इकडं Googleला सर्च करतो, ChatGPTला सर्च करतो असं करून तो डेटा नाही वाढवायचा. तर आहे तेवढाच डेटा आपल्याला सफिशियंट असतो. फक्त तो व्यवस्थितरित्या यूज करता आला पाहिजे पेपरमध्ये. ओके. हे फेज 4 असणार आहे 4 दिवसांची, सॉरी 3 दिवसांची आणि यामध्ये पेपर 1 आणि 2 हे दोन्ही असणार आहे. आता हे जे 3-3 दिवसांमध्ये ना ते कव्हर होतं. कधी शक्य होतं? जर शॉर्ट नोट्स तुमच्या काढलेल्या असतील तर. ओके. तरच ते तुमच्या 3-3 दिवसांमध्ये पेपर 1, पेपर 2 दोन्ही सुद्धा होतं. म्हणजे या अगोदर पण मुलांनी केलेलं आहे आणि आपण करून सुद्धा घेतलेलं आहे. ओके. मी स्वतः ते केलेलं आहे. मग ते होऊन जातं. असं काही विशेष टास्क नाही आहे ते. तर ते प्रमाणे ते होणार आहे. ओके. नंतर फेज 5 काय आहे? तर शॉर्ट नोट्सचा रिव्हिजन जे काही आपण काढलेले आणि PYQचा जो काही डेटा आपण काढलेला आहे त्याचे रिव्हिजन करायचे. हे 3 दिवसांचं असणार आहे आणि पेपर 1 आणि 2 दोन्ही कव्हर करणार आहोत. ओके. तर हे 91 दिवसांचं जवळपास आहे. 50, 25, 10, 3, 3 असे हे आपले फेज 5 असणार आहेत. त्यामध्ये आपलं रीडिंग असणार आहे, नोट्स मेकिंग होणार आहे, PYQज टेस्ट सगळं काही होणार आहे. ओके. नंतर पुढचा आपला पॉइंट आहे की व्होकॅब कधी करायचा? ओके. व्होकॅब कधी करायचं? तर व्होकॅब आता उद्या सुरू होते आपलं. तर उद्यापासूनच व्होकॅब जवळपास 1 तास करायचे. ओके. फेज 1 मध्ये आपण 1 तास व्होकॅब करणार आहे. 30-30 मिनिटं. ओके. 30 मिनिट मराठी, 30 मिनिट इंग्लिश. आता व्होकॅबला आपण दरवेळेस किंवा प्रत्येक जणच काय करतो? इग्नोर करतो. परंतु जवळपास 18 प्रश्न हे 18, 17, 15 एवढे प्रश्न आपल्याला 50 पैकी त्यातलं व्होकॅबवर येतात. त्यामुळे त्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आपल्याला. ओके. त्यामुळे व्होकॅब व्यवस्थित करायचं मराठी इंग्लिशचं. त्याच्या मी जे काही महत्त्वाचे आहे व्होकॅब आहे तर ते मी तुम्हाला त्याच्या PDF नोट्स बॅचवर प्रोव्हाईड करून देणार आहे. ओके. बाकीचे मग PYQज मधून आपले व्होकॅब कव्हर होणारच आहे. परंतु ते वारंवार रिवाईज करायचे. व्होकॅबमधले जे काही रिपिटेशन असतं किंवा जे PYQज आपण करतो त्यातून इलिमिनेट करता येतात गोष्टी आपल्याला आणि मग व्होकॅबला सुद्धा आउट ऑफ मार्क भेटतात. एखादा 2 जर कॅन्सल झाला किंवा वेगळा आला खूपच तर तेवढे मार्क जाऊ शकतात. बाकीचे आपल्याला मार्क्स हातातले आहेत. ओके. हे व्होकॅबचे. त्यामुळे हे व्यवस्थित करायचे. आता डिस्कशन कधी करायचं किंवा करायलाच पाहिजे का? तर डिस्कशन हे पहिली फेज आपली झाली. म्हणजे तुमचं रीडिंग झालंय किंवा आधी तुम्ही मेन्स वगैरे दिले असेल, रीडिंग झालेलं आहे तुमचं, तर मग तुम्ही डिस्कशन करू शकता. परंतु 1 ते 3च मेंबर असायला पाहिजे. म्हणजे एक म्हणजे आपण आणि आपल्यासोबत 2 इतर मेंबर असे 3 मेंबर असायला पाहिजे. 3 पेक्षा जास्त मेंबर म्हटलं की मग ते जास्त डिस्कशन लांबतं किंवा वेगवेगळ्या गोष्टींवर डिस्कशन होतं. ओके. आता डिस्कशन करण्यासाठी 3 पेक्षा जास्त मेंबर नको. ओके. मॅक्झिमम 3 असायला पाहिजे. 3 पेक्षा जास्त नको. डिस्कशन कोणासोबत करायचं? ज्याच्यासोबत आपलं मॅच होतंय नॉलेज किंवा मॅच्युरिटी लेव्हल मॅच होतीये किंवा सगळ्या गोष्टी मॅच होत आहे. ओके. जर कोणी नुसतंच नॉलेज दाखवण्यासाठी डिस्कशन करायचं असेल तर करू नका. त्याचा फायदा होत नाही. ओके. या इतर गोष्टी आपल्याला त्या व्यवस्थित मॅनेज करायच्या आहेत. डिस्कशन करू वाटत असेल तरच करायचे. कंपल्शन नाही डिस्कशन करायचे. तर डिस्कशन ऐवजी तुम्ही रूमवर असाल किंवा इतर ठिकाणी असाल मोठ्याने वाचून हे करता येत असेल तर ते तसं करू शकता किंवा तुमचाच जे काही रीड करताय मोठ्याने ते रेकॉर्ड करून नंतर ते सुद्धा ऐकू शकता. म्हणजे डिस्कशनला हे इतर सुद्धा पर्याय आहेत. ओके. म्हणजे डिस्कशन आणि ह्याच्या बाबतीतला आपण बोललो. ओके. आणि कट ऑफ किती लागेल वगैरे सगळ्यांचे मी मार्क्स वगैरे मागवले होते. तर 46-48 मला वाटतं ओपन जनरल बॉईजचा लागू शकतो. त्या अनुषंगाने मग बाकीचं कॅटेगरीचा लागू शकतो. ओके. तर एवढा मला कट ऑफ वाटतोय. मग बाकीचं बघा आता ह्यामध्ये आपण या लेक्चरमध्ये काय काय केलंय, काय काय बघितलंय. तर ओव्हरऑल प्लॅन आपला जो 91 दिवसांचा असणार आहे तो कसा असणार आहे
टोटल फेज त्यामध्ये 5 असणार आहेत. त्यामध्ये रीडिंग, रिव्हिजन वगैरे, वगैरे सगळ्या गोष्टी, नोट्स मेकिंग, टेस्ट प्रॅक्टिस वगैरे, PYQ सगळे त्यामध्ये कव्हर करणार आहोत. ओके. एक रीडिंग होईल तुमची या 5 फेजमध्ये आणि 4 रिव्हिजन होणार आहेत. ओके. हे व्यवस्थित आपण प्रॉपर करून घेणार आहोत. त्याचप्रमाणे ते शेड्यूल दिलेलं असेल. ओके. डेली यामध्ये आता मेंटरशिपमध्ये काय असणार आहे, डेली टार्गेट देणारे आहोत आपण आणि त्याचा फॉलोअप घेतला जाईल. ओके. डेली टार्गेट त्याचा फॉलोअप घेतला जाईल. नंतर तुम्ही कोणत्या लेव्हलला म्हणजे टेस्ट सॉल्व्ह करताय का? PYQ किती सॉल्व्ह झालेत? हे प्रत्येकाचं हे सेपरेटली घेतलं जाईल किंवा त्यावर गाईडन्स केलं जाईल. ओके. आणि महत्त्वाचे जे काही ॲक्ट्स असतील, ओके, ॲक्ट्स त्याच्यावर लेक्चर असेल, त्याच्यावर व्हिडिओ लेक्चर घेतले जाईल. करंट तुम्हाला यामध्ये 15 महिन्यांचं जवळपास करंट फ्रीमध्ये भेटणार आहे. नोट्स असतील, वन लायनर असतील आणि व्हिडिओ लेक्चर असतील. ओके. सायन्सची बॅच आहे आपली, तर ती फ्रीमध्ये भेटेल. हिस्ट्री बॅच आपल्याला फ्रीमध्ये भेटेल आणि जिओग्राफीची स्टेट बोर्डची बॅच आहे, ती सुद्धा फ्रीमध्ये यामध्ये भेटेल मेंटरशिपमध्ये. तर कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल वगैरे तर @M राहुल कुमार या मला यावर टेलिग्रामवर तुम्ही मेसेज करू शकता किंवा 9011112026 माझा नंबर आहे. त्यावर सुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. तर इतर काही मेंटरशिप बाबतीत किंवा ग्रुप सी मेन्स बाबतीत तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटद्वारे किंवा या टेलिग्रामवर मला तुम्ही ते कळवू शकता. ओके. इथं थांबवत काही डाऊट असतील तर तुम्ही मला ते विचारू शकता. थँक्यू आणि सगळ्यांना मेन्ससाठी शुभेच्छा. आता वेळ कमी राहिलेला आहे. 90-91 दिवस आहेत. त्यामुळे जास्त रिलॅक्सेशन न करता आता व्यवस्थित प्रॉपर करायला पाहिजे. ओके. आणि लीडने आपल्याला ते मेन्स क्वालिफाय करायचे आहे. ओके. थँक्यू. सर्वांना शुभेच्छा. ऑल दी बेस्ट.